भाजपमध्ये खऱ्या अर्थानं फडणवीस सारखा माणूस बोलताना बोलायचं एक आणि करताना करायचं दुसरं, अशा पद्धतीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला, ही दुर्दैव आहे. सरकार इतकं नालाय का, इतकं फसवाय. कर्जमाफी शेतकऱ्याला देत असताना शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजमाता अहिल्याबाई होळकर असतील, या महापुरुषांची नावं दिली जातात. परंतु त्या महापुरुषांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, त्या आदर्शाची पायमल्ली करून हे सरकार फक्त घोषणा मोठी करतं आणि कर्जमाफी कमी प्रमाणात करतं. अटी नियम त्याच्यामध्ये जास्त पद्धतीने घातले जाते. 2 लाख रुपये म्हणलेत खरं तर गव्हर्नमेंटने, पण 2 लाख रुपये देत असताना एवढ्या अटी त्यांना जाचक घातलेले आहेत की त्याला 2 रुपये सुद्धा मिळाले नाही पाहिजेत. म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवायचं आणि तोंडाला चिकटपट्टी लावायची, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलंय. आता ते पंचपक्वान्नाचं ताट जरी ठेवलं असलं तर चिकटपट्टी काढण्यासाठी आमचे रोहितदादा पवार या ठिकाणी येत आहेत. प्रशासनानं परवानगी नाकारू दे, प्रशासनानं आमच्यावर केसेस करू दे, लाठी चार्ज करू दे, आम्हाला अटक करू दे, अश्रू धुळाच्या नळखंड्या फोडू दे, काही झालं तरी रोहित दादा या ठिकाणी उपोषण करण्यावर ठाम आहेत. इथं परवानगी सुद्धा नाकारली या सरकारनं. म्हणजे इथं सुद्धा उपोषण सुद्धा केलं नाही पाहिजे. मग लोकशाही राहिली का? खऱ्या अर्थानं लोकशाही राहिलीच नाही. म्हणजे मतं घेण्यासाठी वेगळी घोषणा आणि अंमलात आणत असताना वेगळी घोषणा. 2024च्या इलेक्शन मध्ये सांगितलं की संपूर्ण कर्जमाफी 7/12 कोरा करू, पण आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही अनेक अटी नियम घालून अनेक शेतकऱ्यांना त्यातनं वगळण्याचं काम करताय. आणि कर्जमाफी 2017ला झाली, 2019ला झाली, आणि सगळ्यात मोठी कर्जमाफी ही पवार साहेबांनी पाठीमागे एकदा सरसगट 65,000 कोटीची कर्जमाफी केली. मग त्यावेळेची कर्जमाफीचे तुम्ही निकष बघा, सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केलं. आणि मग त्यावेळेला एवढा गवगवा बी काय केला नव्हता. पण आज जर बघितलं तर तुम्ही कर्जमाफी किती शेतकऱ्याची करताय? आमचा शेतकरी किती आहे? तुम्ही 10% सुद्धा शेतकरी या कर्जमाफीत बसत नाही, आणि जाहिरात मात्र हातभर देताय की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी केली. सरकार सांगतोय 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, पण जर हे सगळे अटी नियम जर बघितले तर 17-18 लाखाच्या वर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही. हे सगळं लक्षात आल्यामुळं या सरकारच्या घोषणा एक असतात आणि कृती वेगळी असते. त्यामुळं आताच्या आंदोलनाला सुद्धा आपण जर का एखाद्या खंबीरपणाने उभा राहणाऱ्या, न बदलणाऱ्या किंवा सरकारला, भारतीय जनता पार्टीला मॅनेज न होणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जर का हा शितला महाराष्ट्रातला शेतकरी जर का उभा राहिला तर 100% यश या ठिकाणी येतंय. सध्याला महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या 2 गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. पहिली गोष्ट म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये उद्या होत असणारं रोहित पवार यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असणारं अन्नत्याग आंदोलन. आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर निवडणुकीपूर्वी म्हणजे विधानसभेच्या आधीच सरकारनं दिलेलं आश्वासन, त्याची पूर्तता सरकारनं त्या ठिकाणी केल्याचं, आणि त्या विरोधात या ठिकाणी रोहित पवार यांच्या ठिकाणी उद्या आंदोलन होणार आहे. आणि त्याची संपूर्ण तयारी खरं तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केल्याचे चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय. सरकारने शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाचक अटी टाकल्यामुळं खरं तर त्या अटी खरं शेतकऱ्यांकडून नसायला पाहिजे अशी खरं मागणी करत आणि वेगवेगळ्या मागण्या करत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि असंबद्ध शेतकरी वर्ग या ठिकाणी उद्या उपोषणच्या तयारीत असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, तसेच शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय प्रतिक्रिया पहिल्यांदा रोहित पवार इतका आंदोलनावर बसणार आहेत? त्यांना सरकारनं ज्या पद्धतीनं घोषणा केली, आम्ही संपूर्ण शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, बोलताना एक बोलायचं आणि करताना वेगळं करायचं, अशी दुटप्पी भूमिका खऱ्या अर्थाने या सरकारची आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये आदरणीय रोहित दादांचं इथं उद्या ज्याला अन्नत्याग उपोषण आहे, ही जी शेतकऱ्याच्या डोक्यावरची कर्ज झाले, ही सरकारच्या धोरणामुळे झालेलं कर्ज आहे. कुठल्याही पिकाला हमी भाव नाही, त्यामुळं निर्यात आयात निर्यातीवर या सरकारचं लक्ष नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज झालेला आहे. आज शेतीला 4 तास लाईट आहे, त्या 4 तासामध्ये शेती भिजणार कशी? खताचा भाव एका महिन्यामध्ये 400 रुपयाला बॅगला, एका 50 किलोला 400 रुपये वाढलं. पण दुसऱ्या बाजूला त्यामधनं निघणारं उत्पादन आहे, मग फळबागा असू द्या, ऊस असू द्या, भाजीपाला असू द्या, त्याला मात्र दर नाही. मग शेतकरी वरची गरीब होत चाललाय. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही जी शेतकऱ्यावर वाईट वेळ आली, आज कर्जमाफी मागायची वेळ ह्या सरकारच्या धोरणामुळे आली. आणि मग कर्जमाफी देताना सुद्धा फार मोठी आंदोलन त्यावेळेला उभा राहिली. आणि त्यानंतर सरकारनं सरसगट कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, अशा पद्धतीचं एक घोषणा त्यांनी केली. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं अनेक निकष लावून त्यांनी शेतकऱ्यांना
फसवायचं काम केलंय आणि कर्ज माफी नसून ही कर्ज वसुली आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. बरोबर. अशा पद्धतीची दुईटप्पी भूमिका सरकारची आहे आणि भाजपमध्ये खऱ्या अर्थानं फडणवीस सारखा माणूस बोलताना बोलायचं एक आणि करताना करायचं दुसरं अशा पद्धतीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला ही दुर्दैव आहे. त्यामुळं शेतकरी ह्या मातीमध्ये म्हणजे त्याची अक्षरशः माती झालेली आहे त्यांच्या धोरणामुळं. ही वस्तुस्थिती आहे. आज कर्जमाफी करताना अटी मोठ्या प्रमाणात टाकले ते. आता सध्या शेतकरी जर परिस्थिती बघता, कांद्याला दर नाही, त्या ठिकाणी उसाचा तुम्ही बघता 4-4 महिने 5-5 महिने बिल नाही ती, त्यासोबत केळी पण तुम्ही त्या ठिकाणी बघताय, खताचा दर आवडवे वाढल्याचं काय ही एकूण असताना यामध्ये कर्जमाफी केली म्हणजे रडक्यात डोळं पुसले असं वाटतंय. ही रडक्याचं तर डोळे पुसल्यातच आणि कर्जमाफी 2017ला झाली, 2019ला झाली आणि सगळ्यात मोठी कर्जमाफी ही पवार साहेबांनी पाठीमागे एकदा सरसगट 65,000 कोटीची कर्जमाफी केली. मग त्यावेळची कर्जमाफीची तुम्ही निकष बघा, सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ केलं आणि मग त्यावेळेला एवढा गवगवा बी काय केला नव्हता. पण आज जर बघितलं तर तुम्ही कर्जमाफी किती शेतकऱ्याची करताय, आमचा शेतकरी किती आहे, तुम्ही 10% सुद्धा शेतकरी या कर्जमाफीत बसत नाही आणि जाहिरात मात्र हातभर देत आहे की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी केली. ही फसवी भूमिका या सरकारची आहे आणि सगळं आतापर्यंत इलेक्ट्रिक मीडिया असू द्या, मीडिया पत्रकार सगळे अक्षरशः त्यांच्यावर सुद्धा फार मोठा दबाव ह्या सरकारचा आहे. अगदी इथं उपोषण उद्या करणारा याच ठिकाणी इथं परवानगी सुद्धा नाकारली या सरकारनं. म्हणजे इथं सुद्धा उपोषण सुद्धा केलं नाही पाहिजे. मग लोकशाही राहिली का? खऱ्या अर्थानं लोकशाही राहिलीच नाही. कारण ती स्वतःला अन्नत्याग करून कुठलंही इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं आंदोलन नाही. उपोषण ही सनदशील मार्गानं आपल्याला दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार आहे आणि त्या अधिकारानं जर उपोषण चालू असेल आणि त्याला जर तुम्ही परमिशन देत नसाल तर मग मुद्दाम तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सरकार निर्माण करतंय असा माझा इथं सरकारवरती आणि या प्रशासनावरती आरोप आहे. शेतकरी संघटना शेवटपर्यंत सोबत राहणार 100% पहिल्यापासून आहे आणि पुढे पण आम्ही राहणार. कारण शेतकऱ्याच्या बाजूनी जो कोण आवाज उठविल त्या माणसाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे पहिल्यापासून उभा असतोय. तळेकर साहेब, खरं तर आंदोलनाला परमिशन नाकारले देखील काल बातमी व्हायरल झाल्या. का वारी पण एवढी मोठ्या प्रमाणात भरते, लोकांची पंढरपूरमध्ये गर्दी होते, काय पहिली प्रतिक्रिया आंदोलनाविषयी काय साधन? आंदोलन तर झालंच पाहिजे आणि पंढरीच्या पांडुरंगाला येणारा सरासरी हा शेतकरी वर्ग आहे. कुठला उद्योगपती तसं याला येत नाही. त्यामुळं आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे. विठ्ठलाला येणारा सगळा भक्त आहे तो शेतकरी वर्ग आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठीच रोहितदादा पवार या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना न्याय सरसकट 2 लाख रुपयाची 2 लाख रुपये म्हणलेत खरं तर गव्हर्नमेंटने, पण 2 लाख रुपये देत असताना एवढ्या अटी त्यांना जाचक घातलेले आहेत की त्याला 2 रुपये सुद्धा मिळाले नाही पाहिजेत. म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवायचं आणि तोंडाला चिकटपट्टी लावायची अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलंय. आता ते पंचपक्वान्नाचं ताट जरी ठेवलं असलं तर चिकटपट्टी काढण्यासाठी आमचे रोहितदादा पवार या ठिकाणी येत आहेत. आंदोलन परवानगी देऊ ना देऊ काही जरी झालं तरी आंदोलन हे शिवतीर्थावर याच ठिकाणी आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्यांच्या सोबत किंवा जवळ या ठिकाणी होणारच, म्हणजे 100% होणार आहे. आंदोलन नियोजन पवार साहेब किती वाजता येणार आहेत, किती वाजता आंदोलन बसणार? उद्या सकाळी 9 वाजता रोहितदादा या ठिकाणी येणार आहेत. साधारणतः 9:30 वाजता तिथून गाडगेबाबांच्या मठातून अहिल्यादेवींच्या पुतळ्यांचं दर्शन घेऊन, पांडुरंगाचं दर्शन घेऊन, पुंडलिकाच्या पायरीचं दर्शन घेऊन, या ठिकाणी नामदेव पायरी दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी शिवाजी महाराजांना हार घालून साधारणतः 9:30-10 वाजता उपोषणाला सुरुवात होईल. कायदा सुव्यवस्था प्रशासन तुमच्या सोबत आहे? आमच्याकडून कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याचा कोणताही प्रश्न या ठिकाणी येत नाही, कारण हे आंदोलन उपोषणाचं आहे. इतर रस्ता रोको नाही किंवा झेंडे घेऊन आम्ही इथं कुठं रस्त्यावर अडवणार नाही, कुणाला प्रशासनाच्या गाड्या फोडणार नाही. इथं आंदोलन उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही, जोपर्यंत त्याच्यावरच्या अटी सरकार शिथिल करत नाही, तोपर्यंत रोहितदादा आणि आम्ही सगळेजणच या ठिकाणी अन्नत्याग करणार आहोत. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर उद्योगपतींची मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली आपण देखील महाराष्ट्रामध्ये चित्र बघतोय. त्यांना कोणती आठ शर्त कोणती लाज नाही, पण शेतकऱ्यांसाठीच काय वाटतं? शेतकऱ्यांसाठी त्यांना अडचण आहे की अन्नदाता कायमस्वरूपी मेला पाहिजे, पिचला पाहिजे. अन्नदाता जर का पिचला तर तो स्वस्त अन्नधान्य लोकांना देईल. अशा भूमिकेतून हे जे गव्हर्नमेंट जे आहे, जे सरकार जे आहे, यांनी कंटिन्यूली शेतकऱ्याच्या विरोधातल्या भूमिका यांनी घेतलेल्या आहेत. आता लाईटचा बघा प्रश्न, 2 तास लाईट आहे, आता 400 रुपयानं बॅगा वाढल्या.
पाण्याला जशी रांग लागते तशी आता हे घेण्यासाठी रासायनिक खतं घेण्यासाठी रांगा सुरुवात केली. बरोबर पावसाळ्याच्या अगोदर आणि पेरणीच्या अगोदरच कसे काय दर वाढतात. ऊसाच्या दराचा विषय आहे. ऊसाचा दर तर दिलेला नाहीच लोकांनी, आणि दिलाय तो पण कमी दिलाय. आज सोलापूर जिल्ह्यातल्या 10 साखर कारखान्यांनी ऊसाचा दरच दिला नाही. एवढी थकबाकी राहिली. त्यामुळे शेतकरी सरसकट अडचणीत राहिलेला आहे. पिचलेला शेतकरी आहे, आणि या पिचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सध्या रोहितदादा करतायत. त्यामुळे सर्व शेतकरी, महाराष्ट्रातला सर्व शेतकरी, आता आपण कांद्याचं आंदोलन बघितलं, 6 रुपये 7 रुपयाने जाणारा कांदा आज रोहितदादा आणि सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीनं आंदोलन केलं, आणि 7 रुपयाचा कांदा 15 रुपयावर झाला. 24 रुपयावर जोपर्यंत दर जात नाही तोपर्यंत रोहितदादा आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत. त्यामुळं आताच्या आंदोलनाला सुद्धा आपण जर का एखाद्या खंबीरपणाने उभा राहणाऱ्या, न बदलणाऱ्या, किंवा सरकारला, भारतीय जनता पार्टीला मॅनेज न होणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जर का हा शितला महाराष्ट्रातला शेतकरी जर का उभा राहिला तर 100% यश या ठिकाणी येतंय. त्यामुळे रोहितदादांच्या आंदोलनाला यश आणायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी रोहितदादाच्या पाठीमागे उभा राहून पंढरपूरच्या दिशेनं शिवतीर्थावरती यावं. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण इथला कोणी इथून हलणार नाही. खऱ्या अर्थानं 14ला कर्जमाफी झाली, 19ला झाली, आता ही 26ची. का हो प्रत्येक वर्षीचं कायम शेतकऱ्याला कर्जमाफी या ठिकाणी होते, आणि अशी एखादी समिती का नेमली जात नाही की शेतकऱ्याला कर्जच घ्यायला लागू नये, अशी वेळच काय येऊ नये? मुळामध्ये कसं आहे, शेतकरी हा कर्जमाफी द्या किंवा भीक द्या म्हणणारा शेतकरी नाही. शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या मालाला, आमच्या दामाला, आमच्या घामाला चांगला भाव द्या. चांगला भाव देत असेल तर शेतकरी सरकारला पैसे द्यायला तयार आहे. परंतु काय होतंय, एकीकडे सरकार शेतकऱ्यांना दाबतंय, शेतकऱ्याचं उत्पादन खर्च वाढलाय, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न कमी झालंय, त्याला हमी भाव नसल्यामुळं कावडीमोल भावानं माल बाजारमध्ये विकावा लागतो. ही एकीकडे परिस्थिती आहे. दुसरीकडे निसर्गाचा कहर आहे. म्हणजे शेतकरी दोन्ही बाजूने दबला चाललाय, पिचला चाललाय, आणि तो शेतकरी आत्महत्येकडे वळतोय. आपण जर शेतकऱ्यांची आत्महत्या बघितल्या किंवा आत्महत्या करण्याचं प्रमाण बघितलं तर त्यात 90% जास्त शेतकरी आहे. मग जो अन्नदाता शेतकरी आहे तो अन्नाविना आत्महत्या का करतोय, याचं खरं तर सरकारनं चिंतन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफी मागत असताना, मागाशी तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने 2-3 वेळा कर्जमाफी झाली. पहिली कर्जमाफी ज्यावेळेस शरद पवार साहेबांनी दिली होती त्यावेळेस कुठल्याही अटी नियम घातलेले नव्हत्या. देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये जी कर्जमाफी दिली त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं. कर्जमाफी दिली परंतु ती अपुरी ठेवली, अनेक अटी नियम लादले आणि त्या ठिकाणी शेतकरी वंचित राहिला. दुसरी कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होती त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी केली, त्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव दिलं. परंतु विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पार्टी किंवा फडणवीसांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं सरकारच खाली खेचल्यामुळं दुसरी कर्जमाफी पूर्ण होऊ शकली नाही. आणि तिसरी कर्जमाफी ज्यावेळेस आज फडणवीस देत आहेत त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये, त्यावेळेस पुन्हा एकदा अटी नियम घालून हे सगळे कर्जमाफी करत असताना राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी नाव दिलं जात आहे. पण आम्हाला असं वाटतंय हे सरकार इतकं नालायक आहे, इतकं फसवाय. कर्जमाफी शेतकऱ्याला देत असताना शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजमाता अहिल्याबाई होळकर असतील, या महापुरुषांची नावं दिली जातात. परंतु त्या महापुरुषांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शाची पायमल्ली करून हे सरकार फक्त घोषणा मोठी करतं आणि कर्जमाफी कमी प्रमाणात करतं. अटी नियम त्याच्यामध्ये जास्त पद्धतीने घातले जातात. म्हणून आज शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमाफी होताना दिसत नाही. एकीकडे सरकार सांगतंय 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, पण जर हे सगळे अटी नियम जर बघितले तर 17-18 लाखाच्या वर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही. हे सगळं लक्षात आल्यामुळं या सरकारच्या घोषणा एक असतात आणि कृती वेगळी असते. पहिल्यांदा सांगितलं सर सकट आम्ही बायकांना, लाडक्या बहिणींना आम्ही महिन्याला 1500 रुपये देऊ. काल 24ला घोषणा केली की आम्ही ते वाढवून ते जे 2500 रुपये करू. 2500 रुपये नाही पण त्या 1500 रुपये देणाऱ्या 1 कोटी महिलांना तुम्ही त्यातनं वगळलंय. म्हणजे मतं घेण्यासाठी वेगळी घोषणा आणि अंमलात आणत असताना वेगळी घोषणा. 2024च्या इलेक्शन मध्ये सांगितलं की संपूर्ण कर्जमाफी 7-12 कोरा करू. पण आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही अनेक अटी नियम घालून अनेक शेतकऱ्यांना त्यातनं वगळण्याचं काम करताय. त्याच्यामुळे हे सगळं तुमचं गौड बंगाल लक्षात आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा राजा कोण आहे, शेतकऱ्यांचा देव कोण आहे तर पांडुरंग आहे. सर्वसामान्यांचा शेतकऱ्याचा देव पांडुरंग असल्यामुळे पांडुरंगाच्या दारामध्ये हे उपोषण करण्यासाठी म्हणून रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी हाक दिलेली आहे.
प्रशासनानं परवानगी नाकारू दे, प्रशासनानं आमच्यावर केसेस करू दे, लाठी चार्ज करू दे, आम्हाला अटक करू दे, अश्रू धुळाच्या नळकांड्या फोडू दे, काही झालं तरी रोहित दादा या ठिकाणी उपोषण करण्यावर ठाम आहेत. आणि आम्ही त्यांचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातनं आलेले असतील किंवा आम्ही पंढरपूरचे असो, आम्ही त्याच पद्धतीने प्राणपानानं वाटेल ती किंमत मोजून या ठिकाणी बसून शेतकऱ्यांसाठी हा लढा उभारण्यासाठी सक्षम आहोत. न्याय मिळणार विश्वास वाटतोय. आता कसं झालंय, रोहित पवारांनी इशारा दिलाय, हा. ज्या काही 5-6 मागण्या होत्या त्यातली एक मागणी सरकारनं पूर्ण केली आहे, पूर्ण केली आहे. मग असं वाटायला लागलंय की उद्या आंदोलन ज्या पद्धतीने पुढे जाईल हा. तर सरकारचे बनाव जो आहे तो आम्ही शेतकऱ्यांसमोर आणल्यामुळं सरकारवर एक प्रेशर तयार होईल आणि त्यावेळेस ह्या सगळ्या मागण्या मान्य होतील असा आम्हाला आशावाद आहे. बरोबर आहे. मागण्या लवकरच मान्य होतील. खऱ्या अर्थानं मोठं उद्या उपोषण होणार आहे, ठिकाणी अन्नत्याग देखील होणार आहे. पहिल्यांदाच रोहित पवार या ठिकाणी पंढरपूरमध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? या ठिकाणी सामान्य शेतकरी म्हणून जर सांगायचं झालं तर आता शेतकरी सद्यस्थितीला खूप अडचणीत कोलमडला म्हणलं तर चालेल. या ठिकाणी लाईटचे मोठं संकट आहे. जे पाणी आता पाऊस लांबलेला आहे ती पिकं सुद्धा धोक्यात आहेत. आणि या ठिकाणी शासनानं जी सद्यस्थितीला जी कर्जमाफी जाहीर केली ती अत्यंत चुकीची किंवा फसवी म्हटलं तर चालेल. कारण या अटी नियमाचं जर या ठिकाणी ही कर्जमाफी अटी नियमात दिली तर कोणीही शेतकरी यामध्ये लाभ घेऊ शकणार नाही. आणि या ठिकाणी शासन एक कर्जमाफी नसून ही जाहिरातबाजी करत आहे असं म्हणायला चालेल. तर या ठिकाणी शेतकऱ्यांना जर हमी भाव दिला प्रत्येक पिकाला तर ही वेळच येणार नाही. आणि आता जो शेतकरी या ठिकाणी चालू परिस्थितीला जो अडचणीत गेला किंवा कर्जबाजारी झालाय याला कारण शासनच आहे. शासनामुळेच ही आज शेतकऱ्या वेळ आलेली आहे. तर शासनानं कोणत्याही प्रकारच्या अटी नियम शर्ती न घालता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. नाहीतर आम्ही हे शेतकरी सर्व तरुण वर्ग माननीय रोहितदादा पवार यांच्या या उद्याच्या अन्नत्याग उपोषणासाठी या ठिकाणी पांडुरंग चरणी किंवा पांडुरंग नगरीमध्ये पंढरी नगरीमध्ये बहुसंख्येनं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि माझं सर्वांना आव्हान आहे की या ठिकाणी इतरही सर्व शेतकऱ्यांनी आपलं कामधंदा सोडून उद्या दिवशी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, जेणेकरून शासनाला या आपल्या समस्या किंवा आपल्या या संकटाकडे लक्ष द्यायला या ठिकाणी भाग पाडायचं आपणाला या ठिकाणी जमेल तरच आपण या ठिकाणी काहीतरी करू शकेल. तर मला एक विनंती आहे की शासनानं शेतकऱ्यांना असं अडचणीत किंवा या ठिकाणी अन्याय अत्याचार न करता या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा ही विनंती. खऱ्या अर्थानं कर्जमाफीसाठी या ठिकाणी उद्याचं असणारं हे आंदोलन अन्नत्याग आंदोलन याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलं आहे. खऱ्या अर्थानं ज्या सरकारनं ज्या जाचक अटी शेतकऱ्यांसाठी लागल्या, जे कागदपत्राची पूर्तता शेतकऱ्यांनी केली पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांसाठी जाचक अटी त्यातून शेतकऱ्याला मुक्तता मिळून शेतकऱ्याला कुठेतरी कर्जमाफी मिळाली पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी संपूर्ण पंढरपूर अशी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या ठिकाणी उद्या येणार आहेत. त्यामुळे सगळ्याकडून त्या ठिकाणी विनंती करण्यात येईल की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून खरं या ठिकाणी या आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा. आपलं देखील या आंदोलनाकडे पूर्णपणे लक्ष असणार आहे. उद्या रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलन नेमकी कधी सुरुवात होते आणि त्यामध्ये काय काय बदल होणार आहे किंवा काय घडणार आहे हे खरं महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला बघायला मिळेल. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.